महाराष्ट्रातली राजकीय संस्कृती बिघडली आहे हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज राहिलेली नाही. कोण कोणाचा बाप काढतोय, कोण कोणाला दंड थोपटून आव्हान देतोय, तर काही प्रवक्ते नेते तर टीव्हीवरील टॉक शो मध्ये अर्वाच्य भाषेमध्ये बोलतात. हे आता काही महाराष्ट्राला नवीन राहिलेलं नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास बघितला तर आपल्या इथल्या राजकीय संस्कृतीचा पूर्णपणे ऱ्हास झालाय असंच तुम्हाला वाटेल. नेमकं काय चाललंय इथं? जो महाराष्ट्र देशाला राजकीय संस्काराचे धडे देत होता, त्याच महाराष्ट्रातलं राजकारण पाहता इथल्या नेत्यांना, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सुसंस्कृत राजकारणाच्या संस्काराचे धडे द्यावेत की काय अशी अवस्था झालेली दिसते. याच संबंधी आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. नमस्कार, मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. हा व्हिडिओ पाहून झाल्यावर तुम्ही फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील मंत्री व भारतीय जनता पार्टीचे आमदार असलेल्या नितेश राणे यांनी तुमचा बाप मुख्यमंत्रीपदी आलाय हे जरा लक्षात ठेवा असं विधान केलं आणि राज्याच्या राजकारणामध्ये त्यामुळे एक प्रकारचा गदारोळ निर्माण झाला. केवळ हे एकच उदाहरण नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी टीव्ही चॅनलवर दंड ठोपटून राणेंना आव्हान दिलं. सगळ्या महाराष्ट्रामध्ये पाहिलं एक ज्येष्ठ नेता असं दंड ठोपटून आव्हान देतो, हे कशाचं देतं काय? राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी, ओबीसी संघटनेचे लक्ष्मण हाके यांच्यातला जो युक्तिवाद पाहिला, ऐकला असेल तुम्ही, तर तुम्हाला महाराष्ट्राची राजकीय संस्कृती कुठं चालली आहे हे लक्षात येईल. आणि केवळ नितेश राणे, अमोल मिटकरी किंवा लक्ष्मण हाके ही एवढीच मंडळी नाहीत. मराठा आरक्षण आंदोलनावेळी मनोज जरांगे यांनी अनेक वेळा देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख केला. ते देखील अनेकांना आवडलं नव्हतं. मुद्दा मांडत असताना किंवा आंदोलन करीत असताना आपण कायद्याच्या चौकटीत कायदेशीर आयुधांचा वापर करून सरकारचं त्याकडे लक्ष वेधू शकतो. त्यासाठी अर्वाच्य भाषा वापरण्याची गरज नाही. बरं, यामध्ये महिला नेत्या पण मागे नाहीत बरं का. म्हणजे सभागृहामध्ये तुमच्यासारखे 56 लोक पायाला बांधून फिरते असं वक्तव्य भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी केलं होतं. आणि केवळ चित्रा वाघच नाही, तर मध्यंतरी वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि त्यांच्यावर आरोप करणाऱ्या ज्या महिला नेत्या होत्या, या दोन्ही बाजूंकडील जर युक्तिवाद आपण त्यावेळी ऐकला असेल तर महिला देखील कमी नाहीत हेच आपल्या लक्षात येतं. सर्वच पक्षात असे अनेक जण आहेत की ज्यांना काय बोलावं याचा ताळमेळच राहत नाही. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच नाही तर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल, उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, एकनाथ शिंदेची शिवसेना असेल, मनसे असेल, अशा सर्वच पक्षात काही महाभाग नक्की आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात जे सत्तानाट्य आपण पाहिलं, अनुभवलं, त्या राजकीय सारेपाटानंतर विशेष करून आपल्या नेत्यांच्या तोंडून काही विशेषणं आणि ज्या शब्दांचा वापर सुरू आहे तो पाहता या नेत्यांकडून बोलताना या पुढच्या काळात चांगल्या शब्दांचा वापर होईल की नाही हे सांगणं जरा कठीणच आहे. चांगलं बोलण्याचे वागण्याची अपेक्षा करणंच आता व्यर्थ ठरेल अशी भीती वाटायला लागली. महाराष्ट्राची राजकीय परंपरा पाहिली तर राजकीय पटलावर एकमेकांना किंवा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना नेहमीच मर्यादा पाळल्या गेल्यात. वैयक्तिक पातळीवर, खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी झाली नाही. या काळातही म्हणजे त्या काळातही म्हणजे अपवाद होतेच. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्याला अपवाद होते. त्यांची भाषणं कशी असायची आता हे वेगळं सांगण्याची गरज नाही. परंतु असं जरी असलं तरी बाळासाहेबांनी वैयक्तिक पातळीवरती संबंधित व्यक्तीविषयी नेहमीच स्नेह ठेवल्याचं आपल्याला दिसतं. यशवंतराव चव्हाण यांच्या काळापासून महाराष्ट्रात जी राजकीय संस्कृती विकसित होत गेली ती बऱ्याच कालावधीपर्यंत टिकून राहिली. सभागृहात जोरजोरात शाब्दिक हल्ले, प्रतिहल्ले झाले तरी पूर्वीच्या राजकारण्यांकडून बोलताना मर्यादा ओलांडली जात नव्हती आणि सभागृह संपताच ते पुन्हा एकत्र जेवण अथवा चहा घेताना दिसायचे. आज मात्र चित्र खूप वेगळं आहे. आजचे नेते पदाधिकारी एकमेकांची तोंड देखील पाहायला तयार नाही. खरं म्हणजे ही आत्मपरीक्षणाची वेळ आहे. आपण आपला महाराष्ट्र कुठं घेऊन चाललोय याचं भान आजच्या नेत्यांना असायला पाहिजे. आपला हा महाराष्ट्र जो की देशाला आदर्शवत होता तो कुठं घेऊन चाललोय आपण, हा प्रश्न सत्तेत असलेल्या आणि विरोधी बाकावर बसलेल्या सर्वांनाच विचारायला पाहिजे. तुम्हाला कोणी आरसा दाखवायची वेळ कशाला येऊ देताय? राजकारणाच्या ठिकाणी तुम्ही जरूर राजकारण करा,
त्याला कोणाचा आक्षेप असण्याचं कारण नाही, परंतु आरोप प्रत्यारोप करताना जरा भान ठेवा. खरं म्हणजे सरकारमध्ये असलेल्या पक्षांच्या नेत्यांवर आपल्या महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडू नये म्हणून काळजी घेण्याची सर्वाधिक जबाबदारी आहे. अनेकदा मुख्यमंत्री फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, हे त्यांच्या त्यांच्या पक्षातल्या नेत्यांना बोलताना भान ठेवा म्हणून सांगताना आपल्याला दिसतात. इतरही नेते आहेत, पण मग ते आचरणात का येत नाही, हा खरा प्रश्न आहे. कोणत्याही प्रकल्पाचं उद्घाटन करायला तुम्ही नेते मंडळीच असता. तुमच्याच हातून नवीन प्रकल्पांची उद्घाटन होतात. खाजगी क्षेत्रात कोणी हॉटेल सुरू केलं साधं, किंवा हॉस्पिटल सुरू केलं, किंवा इतर कोणताही व्यवसाय सुरू केला, तरी तुमच्याच प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटन होतात. तुम्ही तिथं जोरदार भाषणं ठोकता. आयुष्यात कसं वागायला पाहिजे, कसा व्यवसाय करायला पाहिजे, कामं कसं करायला पाहिजेत, गुणवत्ता कशी ठेवली पाहिजे, संबंधित योजनेचा वा प्रकल्पाचा फायदा हा कसा समान न्याय पद्धतीनं मिळायला पाहिजे, असं सर्व तुम्ही अतिशय सुसंस्कृतपणे सांगता. परंतु वास्तव जीवनात तुम्हीच एकमेकांवर गलिच्छ पद्धतीनं आरोप प्रत्यारोप करता, खालच्या पातळीवर जाऊन वागता आणि बोलता. तुमच्या हे लक्षात असलं पाहिजे की तुम्हा राजकीय नेते मंडळींना फॉलो करणाऱ्यांची संख्या ही खूप मोठी आहे. त्यामुळे तुम्ही जे कराल आणि जसं वागाल तेच तुमचे कार्यकर्ते व पुढची पिढी फॉलो करणार आहे. तुम्ही नेते मंडळींनी जर खालच्या पातळीवर जाऊन वागायचं बोलायचं जर ठरवलं, तर पदाधिकारी वा कार्यकर्त्यांनी कोणाचा आदर्श घ्यायचा? तुमचा एखादा पदाधिकारी, नेता वा कार्यकर्ता चुकला तर त्याला पाठीशी घालू नका. पाठीशी घातलं तर ही प्रवृत्ती सोकावेल. खरं तर देशाचं सोडा, पण महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर सद्यस्थिती पाहता सर्वच पक्षातले नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासाठी संस्कार वर्ग सुरू करण्याची आवश्यकता आहे असं वाटायला लागलं. आपल्या सर्वांना माहिती आहे की जन्माला आलेली मुलं 2 वर्षाची झाली की त्यांच्यासाठी संस्कार वर्ग असतो. कसं बोलावं, कसं बसावं, कसं जेवण करावं, कसं इतरांशी वागावं. 2-4 मुलं एकत्र खेळत असतील तर भांडण न करता कसं खेळावं, अशा अनेक गोष्टी या शिशुवर्गामध्ये मुलांना शिकवल्या जातात. असे संस्कार वर्ग आपल्या राजकारण्यांसाठी आयोजित करण्याची वेळ तुम्ही येऊ देऊ नका, ही खरं तर अपेक्षा आहे. बाकी तुम्ही सर्वजण जाणते आहात, सुज्ञास जास्त बोलू नये असं म्हणतात. अपेक्षा हीच आहे की तुम्ही नव्यानं महाराष्ट्राची वेगळी राजकीय संस्कृती निर्माण करू नका. सुसंस्कृत राजकारणासाठी ओळखला जाणारा आपला महाराष्ट्र त्याच कारणासाठी ओळखला जाईल याची काळजी घ्या. आणि महाराष्ट्रात विकासाचे अनेक प्रश्न आहेत, उद्योग व्यापाराचे प्रश्न आहेत, शेतीचे प्रश्न आहेत, तरुणांना रोजगार नाहीये, त्यांना कसा उपलब्ध होईल रोजगार याविषयी लक्ष द्यायचं आहे. शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदलाची गरज आहे. पर्यावरण आणि पाण्याचे प्रश्न आवासून समोर आहेत. अशा स्थितीमध्ये तुम्ही नेत्यांनी एकमेकांचं बाप न काढता, अर्वाच्य भाषेत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप न करता महाराष्ट्रातले हे प्रश्न, या समस्या ह्या सोडवण्यासाठी एकत्रित येऊन त्यासाठी काम करण्याची अपेक्षा या महाराष्ट्रातल्या जनतेला आहे. तुम्ही जनतेच्या मनाचा जर कानोसा घेतला तर तुम्हाला हीच गोष्ट जाणवेल. अति तिथं माती आहे असे आपल्याकडे म्हण आहे. त्यामुळं अति करू नका. बाकी तुम्हा प्रेक्षक मंडळींना याविषयी काय वाटतं ते व्हिडिओच्या खाली लिहून आम्हाला जरूर कळवा. आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो जरूर करा. म्हणजे आमच्या व्हिडिओचे जे नोटिफिकेशन्स आहेत, जे नवीन अपलोड होतात ते तुम्हाला येत राहतील. हा व्हिडिओ आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.